आणि पुढे एक ब्रेकिंग न्यूज। आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याचं सध्या समजतंय। यामध्ये 4 भाविकांचा मृत्यू झालाय। अनेक जण अद्यापही जखमी आहेत। दर्शनासाठी टोकन वाटप करताना ही गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली। गंभीर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण सध्या हे दृश्य पाहतोय, ज्यावेळी ही चेंगराचेंगरी झालेली होती त्यावेळीची दृश्य। आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची ही घटना घडली आणि यामध्ये 4 भाविकांचा मृत्यू झाला। दर्शन घेण्यासाठी टोकन वाटप सुरू होतं, त्या दरम्यान ही गर्दी उसळली आणि गर्दी उसळल्यानं चेंगराचेंगरी घडल्याचं पाहायला मिळतंय। आणि यामध्ये जे जखमी झाल्यात त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काय सध्या तिथली परिस्थिती? आतापर्यंत किती जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आली? 6 ते 10 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र या सगळ्या गदारोळामध्ये 4 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। सध्या या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंध्र प्रदेशमधील जे तिरुपती बालाजी मंदिर आहे त्या ठिकाणी देशभरातील श्रद्धाळू आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतात बालाजीचं। आणि दर्शन घेण्यापूर्वी या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। दर्शनासाठी जेव्हा लोक जातात, भाविक जातात, तेव्हा टोकन घेण्याची सिस्टीम आहे, पद्धत आहे। आणि या ठिकाणी जेव्हा तिरुपती बालाजी मंदिर जे आहे त्या ठिकाणी विष्णू निवास आणि राम नायडू शाळेजवळ टोकन घेण्यासाठी लोक येत असताना ही घटना घडल्याचं माहिती मिळत आहे। सध्या जे लोक जखमी झाले त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि काहीवरती उपचार सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीवरती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेवरती दुःख व्यक्त केलंय आणि या ठिकाणी योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाला दिलेले आहेत। सध्या तिकीट बुकिंगच्या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे त्या भागातील सर्व यंत्रणा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आणि भाविकांना शांततेचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। हो, नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।